नशिबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता इथे नागेश्वरकडे वकील आलेले असतात आणि नागेश्वरकडे वकील आल्यानंतर हे वकील प्रॉपर्टीबद्दलच नागेश्वरशी बोलत असतात. कारण जी प्रॉपर्टी देवकी आणि त्याचबरोबर अंगद महाजन ह्या दोघांची असते ना, ती प्रॉपर्टी आता इथे त्यांच्या मुलीच्या नावे होणार असते. जी मुलगी 20 वर्षाची झाल्यानंतर, आणि जर ती मुलगी 20 वर्षाची झाली आणि त्यानंतर जर ती मुलगी आली नाही तर ती प्रॉपर्टी चॅरिटेबल ट्रस्टकडे जाणार आहे. म्हणजे एकंदरीत काय तर ती प्रॉपर्टी जी आहे ना ती गव्हर्नमेंटकडे जाईल. आता हे सगळं काही व्यवस्थित इथे वकील सांगत असतात आणि ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित पद्धतीने सांगितल्यानंतर आपण पाहतो की आता नागेश्वरच्या चेहऱ्यावरचे 12 उडालेले असतात. तेव्हा आता इथे नागेश्वर म्हणत असतो, म्हणजे मला तुम्हाला असं सांगायचं आहे का की जर ती आता वारसदार मुलगी नाही सापडली तर? हो, तेच मी तुम्हाला सांगतोय. जर वारसदार मुलगी नाही सापडली तर सर्व प्रॉपर्टी आता इकडे सरकारच्या संस्थेकडे दान करावी लागणार आहे. असं बोलल्याबरोबर आपण पाहतो की आता नागेश्वरच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो. त्याला फार जास्त टेन्शन आलेलं असतं. त्याला कळत नाही नेमकं काय करावं, कशा पद्धतीने ह्या सगळ्या काही गोष्टी कराव्या. आणि त्यानंतर आता नागेश्वरला त्याचा सगळा भूतकाळ आणि त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. ज्या वेळेला आता इकडे जो नागेश्वर आहे त्या नागेश्वरचं अशा पद्धतीने हे सगळं काही केलेलं होतं ते सगळं काही आठवू लागलेलं असतं. सोबतच आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता नागेश्वर म्हणत असतो, एवढ्या दिवसाची मेहनत आणि हे सगळं काही केलं आहे प्रॉपर्टी इथे मिळवण्यासाठी, आणि एवढ्या सहजासहजी मी ती प्रॉपर्टी वाया जाऊ देणार आहे का? काही जरी झालं तरी ती प्रॉपर्टी अशी मी वाया जाऊ देणार नाही, असं आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो इकडे आता डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टरने गिरिजाला चेक केलेलं असतं आणि तेवढ्यातच पोलीससुद्धा तिथे येतात. आता पोलीस तिथे आल्यानंतर आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला मात्र पोलीस म्हणत असतात, आता ह्यांची तब्येत कशी आहे? तेव्हा डॉक्टर सांगतात की तब्येत आता बऱ्यापैकी ठीक आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना वेळेवर हॉस्पिटल आणलं म्हणून बरं झालं, नाहीतर काहीही होऊ शकलं असतं. पण ते आउट ऑफ डेंजर आहेत. तेवढ्यातच गिरिजाबद्दलच हे सगळं काही बोललं जात होतं. गिरिजाला आता इकडे गुलाब काकांचं ते सगळं काही आठवतं. गुलाब काका इथे कशा पद्धतीने गिरिजाला तिथून बाहेर काढण्यासाठी मदत करत होते आणि ती गोष्ट आता इथे गिरिजाला आठवते. कारण गुलाब काकांनी एका झाडाचा पाला दिला होता आणि सांगितलं होतं, हॉस्पिटलच्या आवारामध्ये गेल्यानंतर ह्या झाडपाल्याचा जो काही पाला दिला आहे त्याचा वास घे, जेणेकरून तुला कोणालाच तुझ्यावर संशय येणार नाही आणि तू असं होईल की तू इथे बेशुद्ध पडली आहेस किंवा तुला काहीतरी झालं आहे, काळजी करू नकोस. तेव्हा आता गिरिजा म्हणत असते, खरं तर मी तुमचे हे उपकार आणि ह्या सगळ्या गोष्टींना मी कधीच विसरणार नाही आहे. त्यावर तिला गुलाबराव म्हणतात की हे बघ, तू मला माझ्या मुलीसारखी आहेस आणि तू माझे उपकार आणि ह्या सगळ्या गोष्टी विसरण्याची भाषा अजिबातच करू नको, असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात. त्याच वेळेला आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही उर्वशी आहे ती उर्वशी म्हणत असते, अहो दादासाहेब, काय झालं हे सगळं तुमच्यासोबत? तर हा खूप मोठा गेम झालेला आहे आणि तुम्ही जेव्हा पावन पॅटर्न बनवलं त्यावेळेस तुम्ही ते पेपर्स वाचले नव्हते का? त्यावर आता नागेश्वर म्हणत असतो, मला कुठे पेपर वाचता येत आहेत? बोला ना, मला पेपर तरी वाचता येत आहेत का? नाही वाचता येत मला पेपर. मग आता दिदीबाई, अहो तुम्हाला पेपर वाचता येत नाहीत पण तुम्हाला सरळ सरळ इथे गंडवलेलं आहे, ही गोष्ट तुमच्या लक्षात तरी येते का? तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, आता तुम्ही आम्हाला सांगाल का आम्हाला कोणी गंडवलं आणि कसं गंडवलं आणि काय गंडवलं म्हणून? तुम्ही जरा शांत बसणार आहात का? असं आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आता काही जरी झालं 2 दिवसामध्ये ती वारसदार पोरगी कशी शोधून काढायची हेच कळत नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आपण पाहतो हे सगळं काही सुरू असताना आता इकडे मात्र पोलिसांचा नागेश्वरला फोन आलेला असतो आणि पोलिसांचा नागेश्वरला फोन आल्यानंतर पोलीस म्हणत असतात, तुमच्या सुनबाई ह्या हॉस्पिटलमध्ये आहेत. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, काय सांगताय काय? आणि त्यांची तब्येत वगैरे हे सगळं कसं आहे? त्या बऱ्या आहेत ना? तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, हो त्या बऱ्या आहेत, आउट ऑफ डेंजर आहेत. आता लगेचच इकडे फोन ठेवल्यानंतर नागेश्वर म्हणत असतो, खरंच ना,
कोणत्या झाडाची बनली आहे ना, कोणत्या ह्याची बनली ना, तेच काही कळत नाही आहे. म्हणजे एवढं सगळं होऊनसुद्धा ही बया आणखी जिवंतच आहे असं नागेश्वर बोलत असतो. आणि आता तो म्हणत असतो, ऐका दिदीबाई, मी काय म्हणतोय ते, मला तर असं वाटतंय ना, काही झालं ना तरीसुद्धा आपण वारसदार पोरगी म्हणून गिरिजेच्या सह्या घेऊयात. म्हणजे गिरिजेच्या सह्या घेतल्या ना तर टेन्शनच राहणार नाही आहे. तेव्हा आता उर्वशी म्हणत असते, काय करताय आबासाहेब तुम्ही हे? तुम्ही डोक्यावर पडले आहात का? तुम्ही असं कसं करू शकता ह्या सगळ्या गोष्टी? आणि तेव्हा लगेच आता तो म्हणत असतो, अहो तेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय ना, गिरिजेच्या सह्या घेतल्या ना तर सगळं व्यवस्थित होणार आहे. तेव्हा उर्वशी म्हणत असते, त्या गिरिजेच्या सह्या घेण्यापेक्षा ना सावीच्या सह्या घ्या. सावी तरी आपल्या तालावर नाचेल आणि पाहिजे तसं सगळं काही ती करेल. आणि त्या गिरिजेच्या सह्या घेतल्या तर उद्या जाऊन आपल्याच डोईजड व्हायला नको ती. तेव्हा नागेश्वर म्हणत असतात, आम्ही तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय दिदीबाई तुम्हाला, तुम्ही नका काळजी करू. एकदा गिरिजेच्या सह्या घेतल्या ना तर मग सगळं व्यवस्थित होणार आहे असं आता इकडे तो बोलत असतो. पण त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता गिरिजा म्हणत असते, खरं सांगू का विशाखा, इथे गुलाबराव काकांमुळे मी आज सुखरूप आहे, नाहीतर माझं काय झालं असतं ना ते मलासुद्धा कळत नाही. त्यावर विशाखा म्हणत असते, हो त्यांच्यामुळेच आज तू वाचली आहेस. आणि तुला एक गोष्ट सांगू का, तुझ्या काळजीसाठीच त्यांनी तुझ्या पाठोपाठ मलासुद्धा पाठवलेलं आहे इकडे. तेव्हा ती म्हणत असते, पण तुला सांगू, आपल्याला ना आता काही जरी झालं ना तरीसुद्धा पटापट हातपाय हलवायला हवेत. मला तर असं वाटतंय ना आता जे काही गुलाबराव काका आहेत ना, त्यांना नागेश्वरचा सगळा इतिहास माहिती असेल. आपण त्यांच्याकडूनच सगळा इतिहास काढून घेऊया. त्यांना फोन करायचं का? तेव्हा विशाखा म्हणत असते, अगं वेडाबाई, त्यांच्याकडे कुठे फोन आहे? त्यांच्याकडे फोनसुद्धा नाही आहे असं ती बोलत असते. आणि त्याच वेळेला पण तुला सांगू, ऐन वेळेला ते आले आणि ऐन वेळेला त्यांनी मला वाचवलं नसतं ना तर आज मी इथे ह्या जगामध्ये राहिलेसुद्धा नसते. खरं सांगू का विशाखा, माझं नशीबच चांगलं आहे बघ. आणि माझं नशीब मला साथ देते ना प्रत्येक वेळी, त्यामुळे मी प्रत्येक वेळी इथे वाचतच आलेली आहे बघ. आत्ता पण बघ ना, इथे त्यांनी ही मला अशा पद्धतीची हॉस्पिटलमध्ये येण्याची आयडिया दिली नसती तर माझं काय झालं असतं. मग नागेश्वरला अजूनच संशय आला असता ना की नेमकं काय झालेलं असेल म्हणून. खरं सांगते, त्या गुलाबराव काकांमुळे माझं ना आता इकडे खूपच जास्त फायदा झाला आहे. मला तर असं वाटतंय काही जरी झालं ना तरी आपण आता देवकी मावशीला शोधलं पाहिजे आणि त्यासाठी आपण आता घरी गेलं पाहिजे. पण तुला सांगू का, आता नागेश्वरच्याच कपाटामध्ये ते पावन पॅटर्नचे जे काही पेपर्स आहेत ना ते असणार आहेत. आपण एक काम करूया, आपण अगोदर घरी जाऊया, नागेश्वरच्या खोलीमध्ये बघूयात ते पावन पॅटर्नचे आपल्याला जर हे भेटले, पेपर्स भेटले. जर आपल्याला ते पावन पॅटर्नचे पेपर्स भेटले ना तर मग सगळ्याच गोष्टी मार्गी लागतील बघ, असं आता इथे ती बोलत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता उर्वशी ह्या सगळ्या गोष्टींना विरोध करू लागते. ती म्हणत असते, नाही नाही दादासाहेब, नाही, असं नको करायला, कारण इथे सावीच्या आपण ह्या पेपरवरती सह्या घेऊयात, सावीलाच आपण ती वारसदार मुलगी म्हणून उभी करूयात. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, दिदीबाई तुम्ही माझं ऐका जरा, आपण गिरिजालाच ती मुलगी म्हणून उभी करूयात. आणि गिरिजाला ती मुलगी म्हणून उभी केली ना आणि तिच्या सह्या घेतल्या ना आणि एकदा का प्रॉपर्टी आपल्या नावावर झाली ना तर मग झालं सगळं आपल्याला पाहिजे तसंच होणार आहे ना. तेव्हा उर्वशी म्हणत असते, दादासाहेब तुम्ही सगळं ठीक बोलताय, पण मला ना त्या गिरिजासारख्या त्या पोरीवरती विश्वासच नाही आहे. तिने आत्तापर्यंत हे सगळं काय केलं आहे तुम्हाला माहिती आहे ना. मला तर असं वाटतंय ना आत्ता हॉस्पिटलमध्ये जावं आणि तिला मारून टाकावं. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, असला विचार पण करू नका हां दिदीबाई, कळलं का तुम्हाला? कारण जर तुम्ही असला विचार करायला जाल ना तर खूप वाईट होईल ना. तुम्हाला सांगू, कोणतो त्यांचा तो मित्र कुशल, त्यांच्या पाठीमागे कोणी नव्हतं, पण म्हणून ते सगळं काही सपादलं गेलं. पण आत्ता मात्र तसं सपादलं जाणार नाही आहे, कारण इथे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमच्या गोष्टी लक्षात येत आहेत का. गिरिजाला जर आपण काही केलं ना तर इथे जो आपले रुद्र आहेत ना ते रुद्र तिच्या पाठी ताबडतोब शोधायला सुरुवात करतील आणि ताबडतोब शोधायला सुरुवात केल्यानंतर आपणच अडकू ह्या सगळ्या गोष्टीमध्ये.
हॉस्पिटलमध्ये, असं सुद्धा आता इकडे तो बोलतो. आणि आपण गिरिजाच्या त्या पेपरवर सह्या करू. पण गिरिजा हे पेपरवर कशा सह्या करेल? अहो, तिची मैत्रीण विशाखा, तिच्यामुळेच ती सह्या करेल ना हे पेपरवर. तेवढ्यातच आपण पाहतो की आता इथे गिरिजा आणि विशाखा आलेले असतात. त्या दोघींनीही ते म्हणणं बोलणं सगळं काही ऐकलेलं असतं. आणि तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे म्हणजे नेमकं काय करायचं आहे. तेव्हा आम्ही त्या एक काम करू, त्या जी काही विशाखा आहे ना, त्या विशाखाला इथे तुम्ही तिच्याच थ्रू तिला बोलावून घ्यायचं आणि तिच्याच थ्रू तिला बोलावून घेतल्यानंतरच सगळं काही व्यवस्थित करायचं आहे. हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही उर्वशी आहे ती म्हणत असते, पण तुम्हाला वाटतं का दादासाहेब की गिरिजा ह्या सगळ्या पेपरवर सह्या करेल आणि हे सगळं काही व्यवस्थित होईल म्हणून? त्याच वेळेला तो म्हणत असतो, हो हो, का नाही होणार आहे, सगळं काही व्यवस्थितच होणार आहे. तुम्हाला मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच वेळेला आता इकडे हे सगळं काही जे बोलणं आहे ना, ते बोलणं आपल्या गिरिजाने ऐकलेलं असतं. तेव्हा गिरिजा म्हणत असते, बघितलं विशाखा, हे मला ती वारसदार मुलगी म्हणून उभा करण्याचा प्लॅन करतात आणि ह्यांना असं वाटतं की मी वारसदार मुलगी म्हणून उभी राहिले ना तर मग सगळं काही व्यवस्थित होईल म्हणून. तुला असं वाटतं का सगळं व्यवस्थित होईल म्हणून? आता काही झालं ना, ते आपल्याला पेपर शोधायचे आहेत आणि त्याचबरोबर जी काही देवकी मावशी आहे ना, त्या देवकी मावशीला सुद्धा शोधायचं आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता डॉक्टर आणि वासंतीचे पेपर घेऊन आलेले असतात. जेव्हा डॉक्टर वासंतीचे पेपर घेऊन येतात तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, हे बघा, काळजी करण्यासाठी काहीच गरज नाही आहे. त्यांच्या मेंदूला थोडीशी सूज आलेली आहे, पण त्यांच्या मेंदूला थोडीशी सूज आल्यानंतर आपण पाहतो की म्हणजे तुम्ही काळजी नाही केली तरी चालेल, थोडंसं गोळ्या औषधावर हे केलं तरी चालेल, म्हणजे हे करण्याची जास्त गरज नाही आहे. तर आता इकडे आपण पाहतो रुद्र म्हणत असतो, पण डॉक्टर, जर त्यांना इथे हॉस्पिटलाइज करायची गरज असेल, ऑपरेशनची वगैरे गरज असेल ना, तर आपण करून टाकूया ऑपरेशन. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, नाही नाही, हे बघा घोरपडे, त्याची गरज नाही आहे अजिबात, तुम्ही नका काळजी करू, सगळं व्यवस्थित आहे. आणि हे बघा, तुम्ही फक्त ट्रेस कमी घ्या, वेळचे वेळ जेवण, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करत राहा. हे सगळं व्यवस्थित करत राहिलं ना तर कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याची काहीच गरज नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला डॉक्टर म्हणत असतात, आता तुम्हाला तेव्हा आता डिस्चार्ज, हे बघा, तुम्हाला डिस्चार्ज देण्याची तुम्ही काहीच घाई करू नका, तुम्ही पाहिजे तेवढे दिवस आईसाहेबांना इथं ठेवून घेऊ शकता. त्याच वेळेला आता वासंती म्हणत असते, नाही रुद्र, हे बघ, मी आता पूर्ण बरी आहे, मला इथे ठेवून घेण्याची काही गरज नाही. तू असा का विचार करतोयस? ह्या सगळ्या गोष्टींचा असा विचार नको करूस बाळा, मला घरी नेलं आणि मी घरी गेल्यावर बरी होणार आहे, असं आता इथे ती बोलत असते. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की डॉक्टर निघून जातात आणि डॉक्टर निघून गेल्यानंतर आता रुद्र म्हणत असतो, आईसाहेब, पण आता मला असं वाटत होतं 1-2 दिवस हॉस्पिटलमध्ये थांबलं पाहिजे. तेव्हा वासंती म्हणत असते, नाही रुद्र, मी पूर्णपणे बरी आहे. आता इकडे वासंती मनामध्येच म्हणत असते, खरं तर माझी सगळ्यात जास्त गरज तिथे माझ्या सुनेला म्हणजेच गिरिजाला आहे, कारण तिथे गिरिजाचं आणि त्याचबरोबर इकडे त्या उर्वशीने आणि नागेश्वरने हे सगळं तिचं काय करून ठेवलं असेल तेच मला माहिती नाही आहे. त्यामुळे काही जरी झालं ना तरी मला तिथे जाणं फार जास्त गरजेचं आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, आता गिरिजा, विशाखा आणि त्याचबरोबर श्रीमंत हे तिघेही जण आता त्याच नागेश्वरच्या गोडाऊनच्या तिथे येऊन पोहोचलेले असतात. आणि तिथे येऊन पोहोचल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे विशाखा आणि श्रीमंत म्हणत असतात, पण गिरिजा, मला खरं खरं सांग, इथेच आहेत ना त्या व्यक्ती? तेव्हा गिरिजा म्हणत असते, हो, मी तुम्हाला खरं सांगते, त्या इथेच आहेत. तेवढ्यातच आता बघा मी काय करते ते, असं म्हणून आता गिरिजा चालते आणि तिथे जाते. तिथे गेल्यानंतर तिला वॉचमॅन भेटतात. आता वॉचमॅनला म्हणत असते, काय मग दादा, तुम्ही मला ओळखलं का? नाही म्हणजे काय ना, मी इकडे सहज आले होते तर माझं लक्ष इकडे गेलं आणि तेवढ्यातच गिरिजा आता चक्कर येण्याचं नाटक करत असते. गिरिजा चक्कर येण्याचं नाटक केल्यानंतर लगेचच इथे ती खाली पडते. तेवढ्यातच आता इथे श्रीमंत पाठीमागून येतो आणि त्या वॉचमॅनच्या डोक्यामध्ये काठी घालत असतो आणि त्यानंतर ते तिघी जण आतमध्ये जातात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता
नागेश्वर हा फोनवरती बोलत असतो आणि नागेश्वर फोनवर बोलत असताना तो खरं तर सुरुवातीला फार आनंदात असतो आणि म्हणत असतो, दीदीबाई आता आपलं सगळं काम होणार आहे. काही झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट इथे होऊ शकते आणि ती गोष्ट म्हणजे की आता बघा तुम्ही कशी ही प्रॉपर्टी आपल्या नावावर होईल. ह्या सगळ्या गोष्टी तो इथे बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे नागेश्वरने आता त्याच्या माणसाला फोन केलेला असतो आणि कळवलेलं असतं की तिथे सगळी काही खुशाली वगैरे सगळं काही आहे ना, काळजी करण्याची वगैरे काहीच गरज नाही ना. तेव्हा नागेश्वरला आता सांगितलेलं असतं की नाही, इकडे सगळं काही ठीक आहे. दुसऱ्या बाजूला आता ते गुंड देवकीवर पहारा देत बसलेले असतात. जेव्हा गुंड देवकीसोबत पहारा देतात त्याच वेळेला आता इकडे विशाखा आणि गिरिजा त्याचबरोबर श्री हे तिघेजणं आतमध्ये येतात. हे तिघेजणं आतमध्ये आल्यानंतर विशाखा आणि गिरिजा त्या बांधलेल्या बैला पकडतात आणि इकडे श्रीमंत बाकीच्या माणसांना मारत असतो. आणि त्याच वेळेला इकडे आता धाव घेतच इकडे ती लोक देवकीला सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतात. त्या गुंडांच्या हातामध्ये बंदूक असते, पण तेवढ्यातच आता ह्या तिघांनीसुद्धा त्यांना चकवा देऊन त्या खोलीमध्ये बंद करून ठेवलेलं असतं. तर इकडे आता नागेश्वर हा त्याच विचारामध्ये असतो. त्याला आनंद होत असतो की फक्त आणि फक्त इथे काही वेळातच आपण त्या प्रॉपर्टी सगळ्या पेपरवर गिरिजाच्या सह्या करून घेऊ आणि गिरिजाला ती वारसदार मुलगी म्हणून दाखवू. वकिलाचा फोन आल्यानंतर फक्त तुम्ही दिलेले 2 दिवस आहेत, मग मला 2 दिवस आणखी संपले नाही आहेत, थोडासा वेळ द्या, थोड्याशा वेळात मी सगळं व्यवस्थित करेल असं तो बोलतो. आता इकडे लगेचच श्रीमंत त्याचबरोबर गिरिजा आणि विशाखा हे तिघेही जण देवकीला तिथून सोडवून तिथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात. पण आता इकडे मात्र जे काही माणसं तिथे ठेवलेली असतात ती माणसंसुद्धा इथे खूपच ताकदीची असतात. इकडे हे लोक गिरिजेच्या पेपरवरच्या सह्याबद्दलच बोलत असतात. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे गिरिजाने त्याच बाईला खुर्चीला बांधलेलं असतं, तिच्या तोंडामध्ये रुमाल कोंबलेला असतो आणि तिथून देवकीची सुटका केलेली असते. इकडे आता नागेश्वर म्हणत असतो, हे बघा दीदीबाई, तुम्ही त्या सावीचा अजूनसुद्धा डोक्यातून विचार काढून टाका, कारण त्या सावीवर आम्हाला तर अजिबात जास्त विश्वास नाही आहे. मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर इकडे आता नागेश्वरला त्या माणसांचा फोन आलेला असतो आणि काही जरी झालं तरीसुद्धा आता इथून देवकी पळून जायला नको असं त्यांचं म्हणणं असतं. आता आपण पाहतो की इकडे श्री म्हणत असतो, आता आपण हे सगळं काही केलं आहे, पण इथे जास्त वेळ थांबवून जमणार नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा आपल्याला इथून ताबडतोब जावं लागणार आहे. आपण इथून ताबडतोब निघून गेल्यानंतरच मग सगळं व्यवस्थित होईल असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता जो काही हा आहे आपला प्रभास आहे, तो प्रभास मात्र देवकीला त्याने पाहिलेलं असतं आणि पाहिल्यानंतर तो आता देवकीला शोधत त्याच्या तिच्या वॉर्डपर्यंत येऊन पोहोचलेला असतो. जेव्हा तो तिच्या वॉर्डपर्यंत येऊन पोहोचतो आणि पोहोचल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा तो तिला पाहतो आणि त्याला तो सगळा भूतकाळ आठवतो, कशा पद्धतीने आत्तापर्यंत देवकीने त्याची भाऊ म्हणून साथ दिली. देवकीनेच त्याला ह्या घरामध्ये ठेवून घेतलं होतं, कारण उर्वशी म्हणत होती की ह्याला कोण घरात ठेवणार. तेव्हा देवकीने साथ दिली होती आणि ती म्हटली होती की तो मी माझा भाऊ म्हणूनच सांभाळेल म्हणून. ह्या सर्व गोष्टी ती बोलली होती. आता प्रभास हा सगळं काही आठवून देवकीसमोर उभा असतो आणि देवकीला म्हणत असतो, अक्का असं बोलल्याबरोबर आता लगेचच देवकी खाडकन डोळे उघडत असते आणि डोळे उघडल्यानंतर समोर पाहते तर काय, प्रभास उभा असतो आणि प्रभास जिवंत आहे ही गोष्ट तिच्यासाठी फार आनंदाची असते. प्रभासला भरून आलेलं असतं. त्याला असं वाटत असतं की माझी अक्का इथे हॉस्पिटलमध्ये काय करत आहे. जेव्हा समोर दोघे एकमेकांना पाहतात तेव्हा देवकीला फार आनंद झालेला असतो आणि ती म्हणत असते, प्रभास दादा तुम्ही जिवंत आहात. त्याच वेळेला आता इकडे प्रभास म्हणत असतो, हो अक्का मी जिवंत आहे, हो अक्का मी जिवंत आहे असं म्हटल्याबरोबर आता इकडे किती वेळेला उर्वशी आणि त्याचबरोबर नागेश्वर देवकीला ह्या सगळ्या गोष्टीमुळे ओरडलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. हे सगळं काही आता इकडे आठवू लागतं आणि हे सगळं काही आठवत असताना आता देवकीला फार आनंद झालेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या भागामध्ये आपल्याला फार इंटरेस्टिंग आणि तोच प्रोमो दाखवत आहेत की गिरिजाने कशा पद्धतीने देवकीला गायब केलं. देवकीला गायब केल्यानंतर नागेश्वरला ही खबर समजते आणि नागेश्वरला
ही खबर समजल्यानंतर त्याने पुन्हा त्याचे गुंड इथे गिरिजाच्या पाठी लावलेले असतात आणि ते गुंड ऐनवेळी मध्येच गिरिजाला पकडतात. आणि त्यानंतर इकडे जो नागेश्वर आहे तो एक शपथ घेतो, ज्या क्षणी गिरिजा माझ्यासमोर येईल त्या क्षणी मी तिला इथे मारून टाकेल, अशी तो शपथ घेतलेली असते. आणि इकडे मात्र आता गिरिजा देवकीला घेऊन लंपास होण्याचा प्रयत्न करत असते. पण आता प्रेक्षकांनो हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे की त्या प्रॉपर्टीच्या पेपरवर नेमका नागेश्वर कोणाच्या सह्या घेतो. जर एकदा गिरिजेच्या त्या पेपरवर सह्या घेतल्या तर ॲटोमॅटिक सगळी जी खरी मालकीन त्या प्रॉपर्टीची आहे तीच गिरिजा प्रॉपर्टीची मालकीन होणार आहे. मग आता नागेश्वरला काहीही हातात राहू शकत नाही. हेच आपल्याला येणाऱ्या पुढील काही भागामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर पाहत रहा नशीबवान. भेटूयात पुन्हा एका अशाच आणि त्यासोबत इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत, रिव्ह्यूसोबत.